नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर पहा आपल्या समोर नफ्या तोट्याचा प्रश्न आहे. प्रश्न असा आहे, एका वस्तूची विक्री किंमत ही तोट्याच्या 9 पट आहे, तर शेकडा तोटा किती रुपयाचा असेल? तर मुलांनो पहा, आता शॉर्ट ट्रिकनं हा प्रश्न कसा सोडवायचा आहे. आपल्याला ज्याच्यासोबत तुलना केलेली असते मुलांनो, अगोदर त्याची किंमत काय करायची, लेट करायची. विक्री किंमत ही तोट्याच्या 9 पट सांगितली मुलांनो, म्हणजे तोट्यासोबत तुलना केलेली आहे, म्हणून तोटा आपण किती रुपयाचा घेतला, ₹1. मुलांनो त्यानंतर आपल्याला त्यांनी सांगितलं की आपली जी विक्री किंमत आहे ती तोट्याच्या 9 पट आहे, म्हणजे याच्या 9 पट करा म्हणजे किती होईल, 9x होईल मुलांनो. म्हणजे पहा मुलांनो, आपल्याला 9x ला विकल्यामुळे तोटा झाला ₹1. तर आपल्याला खरेदी किंमत त्या ठिकाणी काय करावं लागेल, काढावी लागेल. मग खरेदी किंमत बरोबर काय करायचं मुलांनो, ज्यावेळेस आपण विकलेली किंमत दिली आणि तोटा दिली, त्यावेळेस विक्री किमतीमध्ये आपल्याला तो तोटा काय करावा लागतो, मायनस करावा लागतो. कारण थोडक्यात जर आपण ती वस्तू ₹9 विकली तर आपल्याला ₹1 काय झालाय, तोटा झालाय. म्हणजे ती वस्तू आपल्याला खरेदी करताना ती झालेला तोटा आणि तुमची विक्री किंमत यांची बेरीज करावी लागते. म्हणजे 9 आणि 1 किती, 10x. म्हणजे थोडक्यात ती वस्तू आपली ₹10 होती आणि आपण ₹9 विकल्यामुळं आपल्याला ₹1 काय झाला, तोटा झाला होता. मग काय करायचं, शेकडा तोटा आपल्याला काढायचा मुलांनो. शेकडा तोटाचा फॉर्म्युला काय आहे, झालेला तोटा भागिले खरेदी किंमत गुणिले काय करावं लागतं, 100 करावं लागतं. तोटा झालेला आहे आपला 10x चा, त्याला भागिले खरेदी किंमत आहे, सॉरी तोटा आहे मुलांनो आपल्याला x चा, त्याची खरेदी किंमत आहे मुलांनो 10x आणि गुणिले काय करायचं, 100 करायचं. 0 0 काय झाला मुलांनो, कॅन्सल झाला. या 10 ने 100 ला भाग द्या. 10 1 10, 10 10 100. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी 10% काय झालेला आहे, तोटा झालेला आहे. ह्या शॉर्ट ट्रिकनं हा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे.